या झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्याकरिता आज या रास्ता रोको आंदोलनाचा पवित्र आम्हाला उचलावा लागला आहे। जीव चालले आपल्या वनीकरणाचं येऊन पडलं। वरुड तालुक्यातील पुसला गावातून एक सध्या मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। वरुड ते पुसला म्हणजे वरुड पांढुर्णा राज्य महामार्गावरती हे चक्काजाम आंदोलन सुरू झालेलं आहे। वरुड ते पुसला या मार्गावरील जो रस्ता आहे तो अर्धवट असल्या कारणाने तो पूर्ण करण्यासाठी त्या मागणीसाठी हे चक्काजाम आंदोलन युवा मित्र मंडळ पुसला आणि सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे। आपण बघू शकतो मागील काही वेळापासून या ठिकाणी हे सर्व युवक गावातील आणि ज्येष्ठ नागरिक देखील या चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। जवळपास 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत हा महामार्ग बनून, तरी सुद्धा या रस्त्याचं काम अर्धवट आहे। ही मागणी पूर्ण करण्यासाठी हे सर्व लोक या ठिकाणी हे चक्काजाम आंदोलन करते आहे। जवळपास या ठिकाणी मागील अर्ध्या तासापासून हे चक्काजाम आंदोलन सुरू असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे, वाहतुकीची कोंडी देखील झालेली आहे। तरी हे जे युवक आहे सध्या आक्रमक भूमिका घेण्याच्या कडे वळते आहे। आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया की त्यांची काय नेमकी मागणी आहे। या चक्काजाम आंदोलनामध्ये काही युवक आहेत, युवा मित्र मंडळ पुसलाचे अध्यक्ष सूरजभाऊ धर्मे आपल्या सोबत आहेत। सूरजभाऊ, कशासाठी आज आपण या ठिकाणी बसले आहात? आम्ही अनेक वर्षापासून, आम्हीच नाही तर या गावातील काही समजा पक्षाच्या लोकांनी अनेक वर्षापासून या झोपलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला निवेदन दिले। त्यांना आग्रह केला की हा पुसला बस स्टॉप पासून जवळपास 1 किलोमीटर अंतरावर हा जो अपूर्ण रस्ता आहे तो लवकरात लवकर पूर्ण करावा। आणि याकरिता वारंवार मागण्या करून सुद्धा या झोपलेल्या प्रशासनाला अजून सुद्धा जागे आलेले नाही। त्यामुळं येथे शेकडो अपघात झालेले आहे। आमच्याच गावकऱ्यांना तिथे जाऊन त्या बाहेर गावच्या लोकांना उचलावं लागते। यामध्ये अनेक लोकांचे जीव सुद्धा गेलेले आहे, तर या प्रशासनाला अजून सुद्धा जाग आलेला नाही। त्यामुळे आज आपण इथे रास्ता रोको आंदोलन करत आहोत। जर हा रास्ता रोको आंदोलन केल्यानंतरही आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर यानंतरचं पुढचं पाऊल आपलं काय असेल? मी या प्रशासनाला, वन विभाग असो की राष्ट्रीय महामार्ग प्रशासन याला असो, मी एक चेतावणी देतो की जर हा महामार्ग अपूर्ण रस्ता हा पूर्ण झाला नाही, तिथे सुरक्षा कठडे बसवले नाही, तर मी वन विभाग असो की राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे अधिकारी असो, कुठल्याच अधिकाऱ्याला मी इथून अमरावती ते पांढुर्णा रस्त्यावरून कुठेच जाऊ देणार नाही, हे त्यांना चेतावणी। आपण बघू शकतो आक्रमक भूमिका यांनी उचललेली आहे। कुठलाही वन विभागाचा अधिकारी असो किंवा राष्ट्रीय महामार्गाचा अधिकारी असो, या मार्गावरून त्याला प्रवास करता येणार नाही। युवा मित्र मंडळ पुसलाचे अध्यक्ष सूरज धर्मे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। या राज्य महामार्गावर सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनामध्ये भाजपचे मोर्शी विधानसभा निवडणूक प्रमुख डॉक्टर मनोहर आंडे सर देखील आलेले आहेत। त्यांनी आक्रमक पाऊल देखील उचललेलं आहे। सर, काय सांगणार? आज या चक्काजाम आंदोलनात आपण सहभागी झाले आहात। हे चक्काजाम आंदोलन करण्यापूर्वी जवळपास 3 वर्षापूर्वी पुसला येथील युवा नेत्यांनी आणि युवा कार्यकर्त्यांनी ऑलरेडी या विषयाचं आंदोलन केलेलं होतं। हा विषय असा आहे की या महामार्गावर एकतर हा रोड जो आहे हा रोड मधातच अर्धा टाकलेला आहे। हा वनीकरण विभागाचा एक अडेलटट्टूपणा आहे। अरे जिकडे तिकडे लेआउट्स पडत असतात, जिकडे तिकडे वनं खाल्ल्या जातात आणि इथे दळणवळणाचा जो रस्ता आहे, दळणवळणाचा रस्ता तुम्हाला फक्त तिथे वनीकरण विभागाचा अडेलटट्टूपणा आपल्याला दिसून येतो। जिथं एवढं मोठं वन तोडल्या जातात तिथे तुम्हाला वनीकरणाला आणि डोळेझाकपणे करता, लाकडाची चोरी होते, सागाची चोरी होते, तेव्हा कुठे झोपलेले असता। आणि इथे दळणवळणाचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे, हा अमरावती पांढुर्णा महामार्ग आहे। या महामार्गाला दळणवळणाच्या योग्य सोयी आणि सुरक्षितता असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। हे असताना या अडेलटट्टूपणामुळे कितीतरी ॲक्सिडेंट जवळपास 3 वर्षामध्ये, 3 वर्ष नव्हे तर 5 वर्षामध्ये कितीतरी लोकांचे, निरपराध लोकांचे जीव गेलेले आहेत। मानवी जीवनाचं काहीतरी मूल्य आहे की नाही, की आम्ही मुंग्या माकोड्यासारखं थोडी झालेलो आहोत। म्हणून प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, नॅशनल हायवे कन्सर्न ऑथॉरिटी आणि वनीकरण विभागाच्या कन्सर्न ऑथॉरिटीजनी यामध्ये तातडीने लक्ष घालून या रोडचं रुंदीकरण आणि पूर्णकरण
बांधकाम पूर्ण होणं अत्यंत महत्वाचं आहे आणि सुरक्षितता म्हणून पूर्ण कठडे लावणं अत्यंत महत्वाचं आहे, जेणेकरून आम्हा निरपराध लोकांचे जीव जाणार नाही याची काळजी या प्रशासनाची आणि शासनाची पण आहे. सर, या गावातील युवकांनी आणि सर्व मंडळींनी असा प्रशासनाला इशारा दिलेला आहे, जर आजही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर यापुढे कुठलाही वन विभागाचा किंवा राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा अधिकारी या मार्गावरून जाता येणार नाही, त्याला आम्ही निषेध करू, त्याला आम्ही रोखू. यामध्ये आपला सहभाग असेल का? नक्कीच ज्यासाठी आपण हे करतो आहोत त्यामध्ये आमचा पूर्णपणे सहभाग असेल. भाऊ, आपण मागे या मुद्द्यासाठी हे सुद्धा केलेलं होतं, आपण नितीन गडकरी साहेबांची भेट सुद्धा घेतली. नेमका प्रश्न कुठं अडतोय, का या रस्त्याचं काम होत नाही? मी गेल्या 3 वर्षाच्या अगोदर याच ठिकाणी आंदोलन केलं आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी नितीनजी गडकरी साहेबांची भेट पण झाली. हा वन विभागाचे जे कायदे आहेत ते फार किचकट कायदे आहेत, ते त्यांची जमिनीवर काम करू द्यायला लवकरात लवकर तयार होत नाही. म्हणून मग 2019 मध्ये आदरणीय आमचे आताचे खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांचा पराभव झाल्यानंतर ही जबाबदारी या भागाचे आमदार देवेंद्र भुयार यांची होती, पण त्यांनी या गोष्टीसाठी कुठेच लक्ष घातलं नाही. पण आदरणीय बोंडे साहेबांना खासदारकीची संधी मिळाली, त्या संधीच्या माध्यमातून आता या गोष्टीवर आम्ही मागणी केलेली आहे आणि या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे मी जोपर्यंत फॉलोअप घेतोय त्या दृष्टीने याच्यासाठी हे सोडवणूक होण्यासाठी दिल्ली येथील वन विभागाची NOC आलेली आहे. आता ते अंबाते साहेब नागपूरला बसतात, नागपूरला त्या अंबाते साहेबांच्या ऑफिसमधून एक NOC आली तर या रस्त्याचं कामकाज लवकरात लवकर सुरू होईल याची आम्हाला आशा आहे. डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब याच्यासाठी प्रयत्नरत आहेच, आम्ही पण आमच्या पद्धतीनं प्रयत्नरत आहोत. पण आज या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव असणं पण फार गरजेचं असते. वन विभाग असो की नॅशनल हायवेचे अधिकारी असो, जोपर्यंत कुठल्या गोष्टीचा दबाव होत नाही तोपर्यंत त्याची तीव्रता लोकांना समजत नाही, त्या अधिकाऱ्यांना समजत नाही. जर यानंतरही हा महामार्ग पूर्ण झाला नाही तर या युवकांच्या पाठीमागे आपला मी 100% आहे. गावाचा प्रश्न आहे, आपल्या भागाचा प्रश्न आहे. जसं सुरेश भाऊने सांगितलं की बा या इथे ऍक्सिडेंट होतात, आपल्यामधले काही लोक आपतेष्टांचे पण ऍक्सिडेंट झालेले आहेत, त्यांची जीवितहानी आली, त्यांचा कुठं अपघात झालेला आहे, तर मी 100% त्यांच्यासोबत आहे. गावाच्या प्रश्नासाठी तो प्रश्न कुठल्याही स्वरूपाचा असो त्याच्यासाठी मी गावकऱ्यांसोबत आहे. आपण बघू शकतो पांढुरनाथ ते अमरावती म्हणजेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणारा हा राज्य महामार्ग आहे आणि यातच वरुड ते पुसला हा महामार्ग, या रस्त्याच्या मधोमध काही किलोमीटर अंतराचा रस्ता जो आहे मागील 4 वर्षापासून अपूर्ण आहे. त्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी होतात. किरकोळ अपघात तर नेहमीच होतो, मात्र अनेकांचे जीवही या ठिकाणी गेलेले आहेत. तरी सुद्धा वन विभाग आणि राष्ट्रीय महामार्गाला जाग आला नाही. अनेकदा या गावातील युवकांनी, या गावातील नागरिकांनी निवेदन देऊन सुद्धा यांच्या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे हे पाऊल आता यांनी उचललेलं आहे. या चक्काजाम आंदोलनानंतर राष्ट्रीय महामार्ग असो किंवा वन विभाग असो याची दखल घेते का, याकडे सध्या संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष राहील. काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार आहोत. पूर्ण झालं पाहिजे. नक्कीच झालं पाहिजे. किती ऍक्सिडेंट होत असतात या ठिकाणी? भरपूर सारे. झालं पाहिजे का? झालं पाहिजे. आपण बघू शकतो आपल्या सोबत अनेक नागरिक या ठिकाणी आहेत. झालं पाहिजे का? झालं पाहिजे. नाही झालं तर या युवकांनी जर पुन्हा असं चक्काजाम केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये असणार का? हो. मागच्या वेळेस आम्ही उपलब्ध होतो, आता पण राहणार आहे. आणि कालच एक ऍक्सिडेंट झाला रात्री, आणि दर 8 दिवसांत 5-7 दिवस ऍक्सिडेंट चालू असते इथं. 2 व्हीलर राहा, 4 व्हीलर राहा, मोठ्या गाड्या सगळे ऍक्सिडेंट होते इथं. जसं त्यांनी म्हटलं कुठल्याच अधिकाऱ्याला या ठिकाणून हा बरोबर, त्यांना जाऊच दिलं नाही पाहिजे. जाऊ देणार नाही म्हणजे जाऊ देणार नाही. कारण कसं अर्धवट रस्ता सगळ्यात अर्धवट केलाय आणि येणं टोल नाक्याचं काम चालू केलं. तुम्ही जिथून रोड बनला तिथपासून रोड पूर्ण खराब आहे. टोल नाका काय साठी करून आले?
आपण बघू शकतो विविध मागण्या आता समोर येते आहे. युवक या गावचे आक्रमक झालेले आहे. आपण बघू शकतो मागील अर्धा तास हे चक्काजाम आंदोलन सुरू असून या ठिकाणी जर आपण बघितलं तर पुसला ते वरुड हा मार्ग आहे आणि या मार्गावर सध्या ही वाहतुकीची कोंडी झालेली आहे. आपण जर बघितलं तर बस देखील आहेत. शाळेचे विद्यार्थी मात्र पायदळ या गावातील गेलेले आहेत. अनेक जण आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त आहेत. आपण बघू शकतो जवळपास खूप अंतरावरती हा चक्काजाम आंदोलन सुरू असून या ठिकाणी ही वाहतुकीची कोंडी झालेली आहे. जवळपास किती तास हे चक्काजाम आंदोलन चालतं? एखादा वन विभागाचा किंवा राष्ट्रीय महामार्गाचा अधिकारी या ठिकाणी येतं का? यांच्या मागण्यावर कुठेतरी तोडगा निघतो का हे पाहणं फार गरजेचं आहे. आणि हे आंदोलन किती वेळपर्यंत चालणार आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पाहत राहा अमरावती टुडे न्यूज. अविनाश बनसोड, वरुड. या झोपलेल्या प्रशासनाचा दुःखात जाणार आहे. त्यामुळं आम्हाला लेखी स्वरूपात इथे लवकरात लवकर काम लागेल याचं लेखी स्वरूपात आम्हाला निवेदन द्यावं आणि त्याचबरोबर